कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून ठेवीदारांमध्ये संतापाची भावना व्यक्त होतीये। संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत पतसंस्थेचे पिग्मी एजंट सुभाष गंगाराम थोरे यांनी 31 जुलैपासून खेड येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या आंदोलनाला ठेवीदारांनी लेखी पाठिंबा दिल्याचं सांगण्यात आलंय। 2017-18 पासून पिग्मी एजंट म्हणून काम करत असताना गोळा केलेल्या ठेवी नियमितपणे संस्थेत जमा केल्या, मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने गंभीर अनियमिततेचा संशय निर्माण झाल्याचा दावा झोरे यांनी केला। दरम्यान पतसंस्थेवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले। रेग्युलर पिग्मी करत आहेत, तर जे रेग्युलर पिग्मीचे जमा केलेले पैसे आहेत ते रोजच्या रोज पिग्मी बँकेमध्ये भरणा करत होतो। असं करता करता 1 ऑगस्ट 2024 रोजी माझी जेव्हा खाती क्लोज झाली तेव्हा जे खाते बंद करायला जेव्हा दिली तेव्हा त्यांच्याकडं पतसंस्थेमध्ये बॅलन्स नसल्यामुळं थोडा दिवस थांबावं लागेल असं सांगण्यात आलं। त्याच्यानंतर आम्ही 1-2 महिने त्यांच्या विनंतीला मान देऊन हे केलं। थांबल्यानंतर त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की आता हे काही होण्यातलं नाही, तर आम्ही शासकीय लेवलला त्याची लेखी स्वरूपात तक्रार केली। तक्रारीनंतर स्टेप बाय स्टेप तक्रार देताना 1 वर्षामध्ये शासनाच्या लेवलला काही त्याचा फॉलोअप न घेतल्यामुळं 1 जुलै 2025ला आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला होता। त्याही आमरण उपोषणामध्ये जो शब्द दिला होता की आम्ही शासकीय ऑडिट आल्याच्यानंतर त्याचा पुढची कारवाई फास्टमध्ये केली जाईल, पण असं करता त्या गोष्टी शासनाच्या बोलण्यावरती किंवा लेखित दिलेल्या पुराव्यावरती विश्वास ठेवून आम्ही आता 1 वर्ष पाहिली, पण त्या प्रतिशत जर कृती बघायला गेला तर एकही 10% पण काम शासनाच्या माध्यमातून झालेलं नाही। आणि त्याच्यामुळं मी आता काल 31 जुलै 2026 पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि निर्णयामध्ये माझा एकच विषय राहणार आहे की जी काय 1 जुलै 2025 रोजी की तुम्ही जे शब्द दिलेला आहे शासनाने की ह्याच्यावरती काय कारवाई असेल ती शासन लेवलला केली जाईल आणि तुम्हाला निर्णय दिला जाईल, पण तो निर्णय आतापर्यंत न झाल्यामुळं जोपर्यंत ठेवीदारांच्या पिग्मी RD मुदत ठेवीच्या ज्या रकमा आहेत त्या जोपर्यंत मिळण्याची ठाम तारीख जो निर्णय दिला जात नाही तोपर्यंत आपल्या आमरण उपोषण कायम सुरू राहणार आहे।